आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्ण आयोजित 2 दिवसीय बौद्ध धम्म संस्कार शिबिर संपन्न झाले। 2 दिवसीय शिबिराचे मुख्य आयोजक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। तर शिबिराचे मार्गदर्शक भदंत महावीरो थेरो, काळेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर हे होते। शिबिराच्या सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची पुष्पाने, दीपाने, धुपाने पूजन करून भंते पय्यावंश यांच्या सुमधुर आवाजात त्रिशरण पंचशील उपासक उपासिकांना ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी राम सावंत गंगाखेड, दुर्गानंदजी वाळवंटे गंगाखेड, अशोकराव धबाले माजी नगरसेवक, पी.जी. रणवीर, झोटिंग कांबळे, अमृत मोरे, विजय बगाटे, दिलीप गायकवाड, माजी तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा श्रीकांत हिवाळे सर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। 2 दिवसीय बौद्ध धम्म संस्कार शिबिरास लहान थोर वयोवृद्ध 300हून अधिक उपासक उपासिकांनी या शिबिरातून बौद्ध धम्म संस्कार ग्रहण केले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनीवर। बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या वतीनं पूजनीय भदंत उपगुप्तजी महास्थवीर यांनी 2 दिवसीय धम्मसंस्कार शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। काल 27 आणि आज 28 तारखेला 2 दिवसामध्ये या धम्मसंस्कार शिबिरामध्ये पूर्ण शहरातील परिसरातील गंगाखेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, जालना असेल या ठिकाणाहून श्रद्धावान उपासक उपासिका आले होते आणि पूर्ण शहरामधूनही मोठ्या संख्येने उपासक उपासिका या 2 दिवसीय धम्मसंस्कार शिबिरासाठी आलेले होते। यामध्ये प्रामुख्याने भगवान बुद्धांचा जो मूळ शुद्ध सधम्म आहे, मानव मुक्तीचा सधम्म, याच्यामध्ये मानवाचं अंतिम कल्याण कशामध्ये आहे त्याच्यावर विशेष विश्लेषण करण्यात आलं। त्यानंतर भगवान बुद्धाबद्दलची आपल्या उपासक उपासिकांची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी यासाठी भगवान बुद्धांचे जे 32 लक्षणं आहेत, भगवान बुद्धांचे जे दिनचर्या आहे, भगवान बुद्धांचे ध्यान करण्याची पद्धती, बोलण्याची पद्धती, आचरण करण्याची पद्धती, या सर्व पद्धतीवर सविस्तरपणे प्रकाश टाकण्यात आलेला आहे। यामुळे उपासक उपासिका यांच्या हृदयामध्ये बुद्धांबद्दलची अतिव श्रद्धा निर्माण होणार आहे आणि ती उपासक उपासिका एक आदर्श उपासक उपासिका घडणार आहेत, जे की बुद्ध धम्म संघाची सेवा करणारे आहेत। अक्षरश वेसांतर जातक सांगत असताना उपासक उपासिकाच्या डोळ्यातून अक्षरश आसवे आले होते। जो कोणी एवढं श्रद्धावान असतो बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती, तोच या सद्धम्माला, या बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यामध्ये तो सहाय्यक ठरत असतो। लोकांची अशी मागणी आहे की भविष्यामध्ये आम्हाला एक 10 दिवसीय शिबिर पाहिजे, जेणेकरून बुद्धांचा सर्व आयामाने सद्धम्म आपल्याला व्यवस्थित आणि समजून घेता येईल। म्हणून भंतेजी भविष्यामध्ये 10 दिवसीय शिबिर लावण्याच्या प्रयत्नात आहेत। शिबिर खूप यशस्वी झालं, लोक प्रसन्न झाले, लोकांनी 2 दिवस अष्टशील ग्रहण केलं, शुद्ध ब्रह्मचर्याचं त्यांनी जीवन जगलेलं आहे आणि दिवस दिवस लोक अक्षरश वयस्क बाया असतील, म्हाताऱ्या बाया असतील, त्या अक्षरश खाली बसून होत्या। शांत चित्ताने ऐकून त्यांनी हे शिबिर सफल केलेलं आहे। पूजनीय भदंत उपगुप्तजी महास्थवीर यांनी आम्हाला ती संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल भंतेजींना त्रिवार अभिवादन करतो आणि सर्वांच्या प्रती मंगल्याची कामना करतो। सुखी हो।